आता आवळ्याचा सीझन चालू झालेला आहे आणि बाजारामध्ये खूप सारे आवळे आलेले आहेत आणि त्या आवळ्यापासून आपण मस्त अशी पौष्टिक चटणी बनवूया। आवळा खाण्याचे खूप सारे आरोग्यदायी फायदे आहेत। आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे शरीराची इम्युनिटी पॉवर मजबूत होते आणि त्यामध्ये फायबरसुद्धा असते, त्यामुळे पचनशक्तीसुद्धा सुधारते। तसेच केसांच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी हा आवळा उत्तम मानला जातो, त्यामुळे आवळा हा आपण खाल्लाच पाहिजे, याचे सेवन केले पाहिजे। आणि आवळ्याची चटणी कशी बनवायची ते पाहूया। त्यासाठी आवळे घेतलेले आहे, स्वच्छ धुवून 10 ते 12 आवळे आहे आणि पुसून कोरडे करून घेतलेले आहेत। आणि आता आपण हे कापून घेऊया किंवा तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता। आता मी कापून घेणार आहे, यातल्या बिया आपल्याला साईडला काढायच्या आहेत। आवळा आपण कच्चासुद्धा खाऊ शकतो, याचे खूप सारे प्रकार आपण बनवू शकतो। याच्या रेसिपीसुद्धा मी अजून अपलोड केलेल्या आहे, तुम्ही बघितल्या नसेल तर चॅनलवर जाऊन चेक करू शकता। अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण आवळे कापून घेऊया आणि बिया साईडला काढूया। आता आवळा आपला कापून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। अजून याच्या बारीक फोडी करायच्या असेल तर तुम्ही करू शकता। आता मिक्सरला आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आता या संपूर्ण आवळ्याच्या फोडी टाकून देऊया। तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी ही चटणी खूप छान लागते। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर धुवून कोरडी केलेली आहे, ती सुद्धा टाकलेली आहे। हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला कितपत तिखट आवडते त्याप्रमाणे। आणि थोडासा पुदिना घ्यायचा आहे, छोटासा अद्रकचा तुकडा टाकायचा आहे यामध्ये, आणि थोडंसं जिरंसुद्धा टाकायचं आहे। थोडंसं काळं मीठ, तुम्ही चाट मसालासुद्धा यामध्ये वापरू शकता, आणि थोडंसं साधं मीठ टाकायचं आहे। आणि लिंबाचा रस टाकूया, म्हणजे चटपटीत अशी आपली ही चटणी तयार होते। खूप छान अशी चव याची लागते आणि टिकायलासुद्धा टिकते। आता मिक्सरला आपण ही वाटून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। खूप अशी बारीक नाही करायची, थोडीशी जाडसरच राहू द्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता। आता एका वाटीमध्ये आपण ही चटणी काढून घेऊया। तयार झालेली आहे आपली अशी चटपटीत आरोग्यदायी अशी आवळ्याची चटणी। मंडळी, तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत रेसिपीचे अपडेट येईल। आवळ्यामध्ये फायबर असल्यामुळे पोट भरल्यासारखं राहतं आणि तुमचं वजनसुद्धा नियंत्रित राहतं, त्यामुळे आवळ्याचे सेवन करणे खूप असे आरोग्यदायी फायदे आहेत। खूप सारे आरोग्यदायी गुणधर्म आपल्या या आवळ्यामध्ये आहेत। तुम्हीसुद्धा अशी आवळ्याची चटणी करून बघा मंडळी। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा। आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी। भेटूया अशाच मस्त छान चवदार चटकदार आणि टेस्टी रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय मंडळी।